विजय सर, मला समजून घ्यायचं आहे की तुमचं बालपण कुठे गेलं? म्हणजे तुम्ही मुंबईतलेच आहात की आणि शाळा वगैरे कुठे झाली तुमची? बेसिकली मी आहे गोरेगाव वेस्टमध्येच माझं बालपण गेलं आहे टोटल. म्हणजे शाळा कॉलेज सगळं सगळं गोरेगावमध्येच झालं आहे. तर गोरेगावचा प्रत्येक रस्ता, प्रत्येक गल्ली हे प्रत्येक ठिकाणी माझी काही ना काही आठवण आहे. वेदर इट इज शाळेची असेल किंवा कॉलेजची असेल, मित्रांबरोबर घालवलेला वेळ असेल, ते सगळं आहे मेमरीज तिकडे. मग शाळेमध्ये तुम्ही प्रत्येक गल्लीतली आठवण आहे, म्हणजे तुम्ही मस्तीखोर होतात हे हो. मला तुमच्या बोलण्यावरूनच कळालं Yes. की लहानपणी खूप मस्ती केलेली आहे येस तुम्ही. येस येस. कारण अभ्यासू मुलं एवढी फिरत नाहीत. नाही, आम्ही आज दोन्ही गोष्टी सांभाळून केल्या. म्हणजे अभ्याससुद्धा करत होतो, एकदम वाईट स्टुडंट होतो असंही नाही, खूप जास्त हुशार होतो असंही नाही, नेहमी मिड लेवलला होतो. पण मस्ती भरपूर करायचो आम्ही, ते एन्जॉय केलं आहे. म्हणजे ते मेमरीज कायम आहेत शाळेच्या आणि कॉलेजच्या, की आम्ही एन्जॉय केलं ते पिरियड. घरी वातावरण कसं होतं? म्हणजे घरी किती लोक होते तुम्ही? माझ्या घरी माझे आई वडील आहेत, 2 भाऊ होते लहानपणी शाळेत. आता आम्ही सगळे आपापल्या वेगवेगळ्या ठिकाणी राहतो. पण सगळं भावांबरोबरही छान होतं, आहे अजूनसुद्धा छान आहे, प्रेमाने वागतो आम्ही. आणि आमच्या एरियामधले मित्र तर से अबाउट त्यावेळी आता तर कमी झालं बोलणं चालणं, पण त्यावेळी आमचे 50-60 मुलांचा असा ग्रुप असायचा. आम्ही बसायचो, बोलायचो, फिरायला जायचो. त्या पद्धतीचं होतं. मग घरी आई वडिलांचं कसं शिस्तीचं वातावरण होतं की नाही, आई माझी शिस्तीची आहे थोडी. वडील एकदम फ्रेंडसारखे, कधी काही शेअर करू शकतो वडिलांबरोबर असे. म्हणजे असं कधीच बर्डन नाही आलं की वडिलांनी ही गोष्ट कशी सांगू किंवा ती गोष्ट कशी सांगू. म्हणजे इवन कॉलेजमध्ये असताना कधी गर्लफ्रेंड होती एखाद, तर ते वडिलांना मी इझिली शेअर करायचो, पण आईला सांगण्याची हिंमत नाही झाली. आई खूप स्ट्रिक्ट? हो, आई स्ट्रिक्ट आहे. ओके. मग मार पडला कोणाकडून? आई ऑब्व्हियसली सांगितल्याप्रमाणे आता आई स्ट्रिक्ट आहे, तर खूप मार खाल्लाय. आताच्या मुलांना माहीत नसेल मार म्हणजे काय, आम्ही भरपूर खाल्लाय. प्रेमाने पण मार खाल्लाय आणि असंही मार खाल्लाय, त्यामुळे मार भरपूर खाल्लाय. हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितलाय म्हणजे तुम्हाला हा नक्की व्हिडिओ आवडलाय. ह्याचा फुल व्हिडिओ आमच्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, तो पण जाऊन तुम्ही बघा. आणि आमच्या इंस्टाग्रामवरती आम्ही बरेच ह्याचे शॉर्ट्स आणि रील्स ह्याच्यावर अपलोड केलेले आहेत, त्या नक्की तुम्ही बघा आणि माझं चॅनल फॉलो करा.